आलमी योम सेहत और योम होम्योपैथिक के मौके पर एक प्रोग्राम का इनेकाद किया गया। नियोजन भवन में इस प्रोग्राम को मुनक्किद किया गया। होम्योपैथिक तरीके इलाज के बानी डॉक्टर सैमुअल हनीमून के 270वें योम पैदाइश के मौके पर इस तरह का प्रोग्राम डॉक्टर संतोष जटाले की जानिब से लिया गया। डॉक्टर संतोष जटाले ने प्रोग्राम के दौरान प्रोजेक्टर्स के जरिए बीमारियों और उसके असबाब और इलाज पर रोशनी डाली। संतोष जटाले के खिताब के बाद सवाल व जवाब का सेशन लिया गया। ज़्यादातर सामाईन ने मौजूदा मशीनी दौर में बेहतर और सेहतमंद ज़िंदगी गुजारने के तरीक़ों पर सवाल किए। डॉक्टर संतोष जटाले ने सामाईन के मुतमईन बख्श जवाबात दिए। वाज़ेह है कि डॉक्टर संतोष जटाले वसरनी और रेलवे स्टेशन पर वाक़ सन्मान प्रेस्टीज में अपना क्लिनिक चलाते हैं। जागतिक आरोग्य दिन आणि जागतिक होमिओपॅथिक दिन हे 2 दिवस एकत्र आलेले आहेत। त्या निमित्तानं आजचा हा कार्यक्रम होता। या कार्यक्रमात माझा विद्यार्थी संतोष जटाळे हा आमच्या कॉलेजचा विद्यार्थी असून त्यांनी एवढं चांगलं प्रेझेंटेशन आजच्या कार्यक्रमाचं केलं, खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे। आजच्या या दिनानिमित्त सर्व समाज बांधवांना मी चिरायू तथा आरोग्य कायम आरोग्य सगळ्यांचं चांगलं राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि आजच्या दिनानिमित्त होमिओपॅथीचा दिवस हा फार महत्त्वाचा दिवस आहे। जगामध्ये सगळ्यात पॅथी मानलेली जर असेल तर ती ॲलोपॅथी पहिल्या नंबरवर आणि दुसऱ्या नंबरवर होमिओपॅथीला सगळ्यात मोठा सन्मान मिळालेला आहे। जेवढे म्हणून मोठे मोठे व्यक्ती जगातले ते होमिओपॅथीला प्रिफर करतात आणि ह्या दिनानिमित्त होमिओपॅथीच्या सर्व जाणकारांना होमिओपॅथीचा प्रसार करणाऱ्यांना विद्यार्थ्यांना आणि जे त्याच्यावर प्रेम करतात त्यांना शुभेच्छा देतो। आणि आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त सुद्धा सर्व समाज बांधवांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जागतिक होमिओपॅथी दिवस 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस या निमित्ताने आम्ही हा नियोजन भवनामध्ये कार्यक्रम ठेवला। त्याच्या अंतर्गत आम्ही डॉक्टर सॅम्युअल हनीमून यांनी त्यांच्या पुस्तकात ऑर्गन मेडिसिनमध्ये आरोग्याविषयी काय उल्लेख केला होता, काय आजाराचे मुख्य कारण काय आहे याचा पूर्णपणे उलगडा केलेला आहे। तेच आपण रिसर्च थ्रू त्याला प्रूव्ह करून समाजापुढे मांडण्याचा आपण एक छोटासा प्रयत्न आम्ही आज या दिवशी आम्ही केलेला आहे। आजाराचे सर्वात मेन कारण जर तुम्ही बघितलं असाल तर बाकीने मी सांगितलं आहे रिलेशनशिप्स, जे हार्वर्ड रिसर्च युनिव्हर्सिटीमध्ये जगातला सर्वात मोठा रिसर्च 80 वर्ष चाललेला आहे। त्याचे संक्षिप्त रूप बघितलं तर ज्याचे गुड रिलेशन चांगले तो जास्त दिवस जगला, त्याला कार्डियाक अरेस्ट कमी आला, त्याला कॅन्सर कमी झाला, त्याला बीपीचे आजार कमी झाले। गुड रिलेशन इज द बेस्ट। त्याच्यानंतर मोरल कॅरेक्टरिस्टिक, इंटेलेक्च्युअल कॅरेक्टरिस्टिक, डाईट, लाईफस्टाईल, सेक्शुअल रिलेशनशिप या सर्व गोष्टी जर आपण अभ्यास केला तर असं कळून येईल की आपण आरोग्यासाठी हे पॉईंट जे डॉक्टर सॅम्युअल हनीमून सांगितलेले आहे ते आपलं आरोग्य निरोगी आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी एक उपयुक्त ठरतं। डॉक्टर सॅम्युअल हनीमूनने 250 वर्षापूर्वी ते नुसतं लिहिले नाही, त्याचं प्रूव्ह केले। एक पुस्तकाला त्यांनी 6 वेळेस एडिट केलं, म्हणजे ते पुस्तक किती परिपूर्ण झाल्याचं तुम्हाला कळून जाईल। आणि त्या पुस्तकावर त्यांनी नुसतं पुस्तक लिहिलं नाही, त्याचे असे जवळपास त्यांनी 7-8 ग्रंथ लिहिले आहेत। ते प्रूव्ह केलेले आहे त्यांनी की आरोग्य जसे की डायबिटीज, कॅन्सर या आजारावर ते आज पूर्णपणे खरे उतरत आहेत। त्यांनी जे 250 वर्षापूर्वी सांगितले आज खरे होत आहेत। त्यांनी सोरासिबल सायकोसिस या विषयावर खूप छान पुस्तक लिहिलं, थेअरी ऑफ क्रॉनिक डिसीजेस। मी असं जनतेला आवाहन करतो की त्यांनी हे पुस्तक वाचावं।